बामणी संघ 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे.
29 झालेत, 29.
हॅलो. पंचावन्न पाहिजे रे 56. चला वळूया मॅचच्या दिशेने. 24 चेंडू आणि 56 धावांची गरज असणारे सलामीची जोडी मैदानावरती रवाना झाले प्रेमाने. आकाश सलामीची जोडी 24 चेंडू 56 धावांची घरे आपण पाहतोया. स्वर्गीय बाळासाहेब स्मृती चषक वराईकरांच्या माध्यमातून सुरेख टेक्नो आयोजन पाहायला मिळते. परवा पहिलेच आजच्या दिवशी तिसरा सामना पाहायला मिळतोय. कुठले रे? बामणे आणि पलसदर या टीम मध्ये मॅच पाहायला मिळते. पलसदर टीमने विचार केला तर 24 चेंडू मध्ये 56 धावांचं आव्हान दिलंय. ते बामणे टीमला 24 चेंडू 56 धावांची गरज असणार आहे विजय होण्यासाठी. सलामीची जोडी मैदानावरती आकाश पाहायला मिळतो. स्ट्राईक एंड वरती पॉवर प्लेचा पहिले षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मार्ग वरती ओमकार हा गोलंदाज. चला पंच स्पीडअप करा, थोडं फास्ट केलायचं. तिसरा सामना चालू आहे. 2:30 वाजून गेलेत. इथून कुठल्या प्रकारचा विलंब करून देऊ नका. खेळाडूंना सूचित करा, स्पीडअप करा, फास्ट केलेलं सांगायचं. पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे तर मॅचला. हो, पहिला चेंडू पाडल्यानंतर थोडी उचली घेतो, आतमध्ये वलंग घेतो चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या जर टीमचा गोलंदाज ओमकार पाहायला मिळतो आपल्याला. पहिल्या चेंडूवरती पाडल्यानंतर अतिरिक्त पद्धतीची उचली घेतो चेंडू, त्यानंतर आतमध्ये वलंग घेतोय. चांगली गोलंदाजी डॉट चेंडू सांगत होते. चेंडू मध्ये 56 धावांची गरज असताना पहिला चेंडू डाट. यावेळी शपल करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी, चांगली साथ मिळते गोलंदाजाला. 2 चेंडू लगातारचे डॉट पाहायला मिळतात. त्यानंतर पाहायला गेलं तर एकही धाव खर्च केली नाही 2 चेंडू मध्ये. अधोनी अकाउंट ओपन करून दिले ना बामणे टीम पाहायला मिळते. शापूर परिसरातील एक टीम पाहायला मिळते वरई नगरीमध्ये. यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच नटआउट असणार आहे. लगातारचे 3 चेंडू डॉट पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी पल्लेदरी टीम कडनं पाहायला मिळते आपल्याला. यावेळी फलंदाजाला जखडून ठेवलं. एखादी धाव, एखादी चौकार, एखादा षटकार अजूनही आला नाही. 3 चेंडूचा खेळ झालाय मैदानावरती. लगातारचे 3 चेंडू डॉट पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. 56 धावांची गरज असणार आहे अजूनही मैदानावरती. यावेळी कट केलं पॉइंटच्या डोक्यावरनं. चेंडू चाललाय गरंगला सीमारेषा पलीकडे. दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. 4 धावांनी संघाचा अकाउंट ओपन झालंय. 4 धावा धावलकावरती जोडल्या गेल्या. 4 चेंडूचा खेळ मैदानावरती झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे मैदानावरती. त्याच्यानंतर अजूनही खूप धावांचं आव्हान आहे. 52 धावांची गरज असणार आहे. येणारे 19 चेंडू बाकी आहेत अजूनही. 5 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजून 20 चेंडूंचा खेळ बाकी. 20 चेंडू मध्ये 52 धावांची गरज असणार अजून मैदानावरती. मोठमोठे फटके मारावे लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल बामणे टीमच्या फलंदाजांना. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती. 4 चेंडू मध्ये 4 धावा झाले आतापर्यंत विचार केला तर. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे.
हाणामारी करावी लागेल, मोठे पटके मारावे लागतील ह्या मॅच मध्ये राहायचं असेल तर. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वरतील 2 हात समांतर करतील. अवंतर धाव, फोकटची धाव, मोफतची धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार. धावफलक जाऊन पोहोचणार ते पुन्हा एकदा 5 अंकावरती 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. तर वाईटच्या मदतीने 1 धाव जोडली गेली संघाच्या खात्यामध्ये बामणे टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाज ओमकार. यावेळी श्रीवास आटे आणि दुधाली तरवाल. फंबल होते सतरक्षक, चेंडूच्या मागे धावतोय. चेंडूची अडवणी करायची होती, पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत होता सतरक्षक. नंतर तिचा पायाला चाटून चेंडू जातोय सीमारेषे पलीकडून. अजून एक दर्जेदार चौकार पाहायला मिळाला. गोलंदाजा विचार केला तर येणाऱ्या 3 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केली नाही. तदनंतर थोडी दिशा भरकटताना दिसतोय. लगातारचे 2 चौकार आणि 1 वाईट पाहायला मिळाला. अशा पद्धतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 9 अंकावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी चालू आहे. यावेळी 2 चौकार पाहायला मिळाले. पुन्हा एकदा तयार आहे पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाजी करण्यासाठी. यावेळी पुन्हा एकदा दिशा भरकटताना दिसतोय. लाईन लेन मध्ये बिघाड पाळतोय. अजून एक अवंतर धाव, फोकटची धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. 10 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचेल. अजूनही 46 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा, मोठी मॅच पाहायला मिळते बामण्याने फलंदाजी टीम मध्ये. यावेळी चांगला फटका आहे. सतरक्षक देखील तितक्या ताकदीचा चेंडूची अडवणी केली. त्यानंतर सहजरित्या 1 धाव, 1 धावाने धावफलक जाऊन पोहोचेल 11 अंकावरती. 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आतापर्यंत विचार केला तर धावांचा अजूनही 18 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. मोठमोठे फटके मारावे लागतील. फलंदाजी टीमचा विचार केला चांगली गोलंदाज आहेत. बामणे टीमचा विचार केला तर चांगले फलंदाज आहेत. मोठमोठे फटके मारावे लागतील. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती रवाना आहे. 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आतापर्यंत विचार केला तर अजूनही 18 चेंडू मध्ये 45 धावांची गरज आहे बामणे टीमला. इथून नवीन गोलंदाज येणार, कुठला गोलंदाज असेल हा धावा रोखणार. 18 चेंडूने 45 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती विचार केला तर किरण या गोलंदाजाचा वापर केलाय. कशा प्रकारे गोलंदाजी करणार, काय होणार सांगा. 45 धावांची गरज असताना किरणच्या हातामध्ये चेंडूला सोपवलंय. 18 चेंडू आणि 45 ची गरज आहे. पंच वारंवार सूचना करत राहा खेळाडूंना. तिसरा सामना आजच्या दिवसातील फायनल डेचा थरार पाहायला मिळतोय. स्वर्गीय भास्कर स्मृती चषक वरईकरांच्या माध्यमातून किरण पाहायला मिळतो गोलंदाजी मार्गावरती. पुन्हा एकदा तयार आहे पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाजी करण्यासाठी. यावेळी पहिला चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पाडल्यानंतर चेंडू खालीच राहतोय. तदनंतर फलंदाज बीट होतोय. डॉट चेंडू सांगता पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तयार होणार गोलंदाज किरण. यावेळी चांगला फटका सतरक्षक तैनात. ते चेंडूची अडवणी करणार, फेकणार. तदनंतर रनआउटची संधी होती. थोडस फंबल होता. दुसरीची कॉल आहे. रनआउटची संधी आहे. नक्कीच एकच धाव असणार आहे. नक्कीच 2 धावा असणार आहेत. 2 धाव्याने धावफलक पुढे सरसावेल. 13 अंकावरती 13 धावफलकावरती जोडल्या गेल्या आतापर्यंत. अजूनही 43 धावांचं आव्हान आहे. 43 धावा कशा प्रकारे पार पाडणार. पुन्हा एकदा यावेळी चांगला चेंडू पुन्हा एकदा रनआउटची संधी होती. बॅटच्या आतली काढा लागते. यष्टीरक्षक चेंडूची अडवणी करणार. तदनंतर 1 धाव सहजरित्या पूर्ण. 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही 42 धावांची गरज असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. थोडं सहकार्य करा. फास्ट केला. पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाज. यावेळी फलंदाज बाद असणार आहे. सेकंड राऊंड टॉस उडून गेला. कोलारे आणि धोनी. कोलारे आणि धोनी टॉस.
चला कोल्हार आणि दोन्हीवाली टीम तयार राहायचं. सेकंड राऊंड आपली पुढे ही मॅच झाल्याच्या नंतर खेळवलं जाईल. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील करून घेऊ. इनिंग ब्रेक झाला. नक्कीच टॉस उडायला यायचं. हो जेल जेल चांगला कॅच पाहायला मिळतोय. चला कोल्हार टीम आणि दोन्ही टीम आपण दोन्ही यायचंय. करंदर व्हायचं लगेच लगेच टॉच करून घेऊ. सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल. ते आलं नाही गोरेवाला. चला दोन्ही टीमचे कर्णधार लगेच यायचे. फलंदाजाला परतावं लागतंय. बामनेट टीम चला इथून पुन्हा एकदा सुरुवात आहे. चेंडूचा विचार केला तर या बल्ले चेंडूची अडवणी केली. पंचांच्या इशाऱ्यात आहे. फलंदाज बाद आहे. पंचांशी कुठल्या प्रकारचा वाद घालायचा नाही. पंच आपलं डिसिजन कालवायचंय. और नॉट आउट असणार आहे. 14 धावा झाल्यात. अजूनही 42 धावांची गरज आहे 12 चेंडू मध्ये. 12 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. प्रति षटकामध्ये 21 धावा कुठून काढाव्या लागतील बामणे टीमला. कोण नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. निवृत्ती हा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. तिसरं षटक घेऊन आलाय पहिल्याच जरी टीम कडनं. पुन्हा एकदा तयार आहे. चांगला फटका कार्पेट लेवरचा फटका पाहायला मिळतोय. त्यानंतर सुरेखरित्या एकदा पुन्हा रनआउटची संधी होती. दुसरी देखील पूर्ण झाले. 2 धावांनी दाखवलं पुढे सरसावल 16 अंकावरती. आता 11 चेंडू आणि विचार केला तर 40 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि मोठे मोठे हिट मारावे लागतील फलंदाजांना. काहीतरी आक्रमकता दाखवावी लागेल. 40 धावांचं आव्हान आहे. चला पुन्हा एकदा वॉल्यूम मॅचच्या दिशेने 11 चेंडू आणि 40 धावांची गरज. 16 धावा दाखल कधी जोडले गेले त्यावेळी बॅक टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न. क्रीजवरती चेंडू आहे. त्यानंतर सहजरित्या 1 धाव पाहायला मिळते. 1 धावाने दाखवलं पुढे सरसावे 17 अंकावरती. 17 धावा दाखल कधी जोडल्या गेल्या आतापर्यंत बामणे टीमच्या. एखाद 2 मोठे फटके येणे गरजेचे आहे. मोठमोठे फटकावरून वरचे ठेवले गोलंदाजांनी. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी चांगला फटका आहे. चेंडू खूप उशीर हवेमध्ये जेलची शक्यता आहे. जेल झालाय. अजून एक हादरा लागतोय बामणे टीमला. फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट. नवीन फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. सचिन हा फलंदाज. मोठमोठे फटके मारावे लागतील सचिनला. अजूनही खूप धावांची गरज आहे. विचार करायला गेलं तर 3 चेंडूचा खेळ झालाय. 9 चेंडू मध्ये अजूनही
39 धावांची गरज असणार आहे. तीन चेंडूचा खेळ झालाय मैदानावरती. यावेळी फुलटा चेंडू होता. सतरक्षक ताईंना ते चेंडू चाललाय. चेंडूची अडवणी करणार तदनंतर सहजरित्या एक धाव पूर्ण पाहायला मिळते. धावफलक पुढे सरसावेल एक धावेने 18 अंकावरती. आत चेंडू आणि अजून 38 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तयार होणार गोलंदाज निवृत्ती. गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी करतोय. मोठमोठ्या पटक बसून वंचित ठेवलंय फलंदाजांना. यावेळेला नक्कीच पंच 2 हात समांतर करतील. अवंतर धाव आहे. फोकटची धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार. त्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल 19 अंकावरती. अजूनही 8 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा तयार आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडला गेलाय. अजून एक हादर लागतोय बामणे टीमला. नवीन फलंदाज उमेश पाहायला मिळतोय. 19 धावा झाल्यात. पुन्हा एकदा तयार आहे. इथून होणार सुरुवात. यावेळेस शफल हो खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचा आणि फलीचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. डॉट चेंडूची सांगत होते. आता 7 चेंडू मध्ये विचार करायला गेला तर 37 धावांची गरज असणार अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू मध्ये 6 मल्टी हिट मारावे लागतील. सदतीस धावांची गरज असणार आहे 6 चेंडू मध्ये. चला दोन्ही टीम लगेच जायचे. कोलार टीम दोन्ही टीम आपण लगेच जायचे. पुढील मॅचचा टॉस केला जाईल लगेच. सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल. चला आयोजन कमिटी आपण लगेच टॉस करून घ्यायचं. कुठल्या प्रकारचा विलंब करायचा नाही. ऋषभ गोलंदाज. 6 चेंडू 37 धावांची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 6 हिट मारावे लागतील. एखादा खराब चेंडू. यावेळी पहिला चेंडू नो चेंडू पाहायला मिळतोय. आता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करावे लागेल. 6 चेंडू मध्ये 6 मोठे हिट मारावे लागतील. 7 चेंडू 37 धावांची गरज आहे. पुढील चेंडू असणारे फ्री हिट. उघडे डोळे पाहणे. पुढील चेंडू आहे फ्री हिट. मोठे मोठे फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा इथून होणार सुरुवात. यावेळी चांगला फटका आहे. कार्पेटवरचा फटका पाहायला मिळतो. चेंडूने उचली घेतले त्यानंतर एक धाव पाहायला मिळते. पुन्हा एकदा तयार आहे. चला कोल्हार टीम आपला करदर यायचे लगेच. पुन्हा एकदा पंचांचा इशारा तर नो चेंडू आहे. फुलटाच होता. फुल टोल वसूल करायचा होता फलंदाजाला पण चेंडूचा प्रॉपर फलीशी संपर्क झाला नाही. नक्कीच गोलंदाजाला दंडित केलं गेलंय. 2 बिमर साठी आपल्याकडे गोलंदाज चेंज असतोय. या ठिकाणी तेच घडलंय. 2 बिमर आतलेत आणि फ्री हिट असणार आहे.
दोन नो एक सिंगल आणि ह्यो एक नो नो सिंगल आता एक नो अजूनही 34 धाब्यांची गरज असणार आहे 5 चेंडू मध्ये. फ्रीटचा चेंडू आहे. फ्रीट कंपल्सरी राहणार आहे. बॉलर कोण आहे एवढा मोठा हिट आहे. चेंडू हवायला जेलची शक्यता. फ्रीटचा चेंडू आहे. जेल ड्रॉप झालाय. तदनंतर 2 धावा सहजरित्या पूर्ण. बॉलर चेंज झाला रवी हा गोलंदाज पाहायला मिळतोय. 4 चेंडू मध्ये अजूनही 32 धावांची गरज असणार आहे. यावेळी चांगला फटका. चेंडू खूप उशीर हवेमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू चाला सीमा पलीकडे चौकार पाहायला मिळतोय. चला दोन्ही टीम यायचे लगेच. कोलारा टीम यावेळी चांगला फटका आहे. चांगला फटका आहे. चेंडूची अडवणी करणार. एक धाव. चला कोलारा टीम या. मॅच संपली आहे. टॉच करण्यासाठी या. अरे काय ना काय ना वरगाव नाही करायला रेडी आहे का चला कोलारा टीम या लगेच. खेळी लावला कुठली करलेवाडी